चला मॅचला सुरुवात होतीये. दोन्ही संघ चला मॅचला सुरुवात होईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एका बाजूला हितविक 24 संघ आहे, दुसऱ्या बाजूला टीम सायबा. 3 चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस हे कन्फर्म आहे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून. आणि वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात VPL पर्व 7. हितेश भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. क्वार्टर फायनलचा शेवटचा अंतिम सामना आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल एक फायनल अशा 3 मॅच आपल्याला पाहायला मिळतील. VPL 7 कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. अनेक धक्के अप्स अँड डाऊन आपण बघितले आणि आज त्या अंतिम चरणामध्ये आपण येऊन पोहोचलोय. एका बाजूला हितविक 24 जो मागील वर्षी क्वालिफाय होताना बघितला होता, दुसऱ्या बाजूला सीझन 5 चा विनर चॅम्पियन. ओ ज्या वेळेला चेंडू मागे निघून गेलाय आणि तो चेंडू जर आपण बघितला तर निर्धाव स्वरूपाने येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात हितेश भोईरची. प्रदोष बैकर काल तितकासा प्रभावित नव्हतं केलं. ऋषिदादा देसाई कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी, भरीव कामगिरी करताना दिसले. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, काय जबरदस्त फटका फेकी. ओहो ये क्या हुआ है. फलंदाज बाद. जो फलंदाज इन्फॉर्म होता त्याला मैदान सोडावं लागतंय. पहिला हादरा साहेबाला. थँक्यू. एक आनंदाची बाबी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये मुंबईने फायनल मारली आहे. क्या बात आहे. परेश भोईर यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपये हितेश भोईर याला लगावण्यात आलेले आहेत. फलंदाज केतन बटावले. 500 रुपये लगातार 3 चौकार ना, 500 रुपये ना. अंकित चव्हाण बारोंडा 11 यांच्याकडून अंकित चव्हाणच्या लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. आणि इथे काय घडलंय, चौका आहे. येस, गॉन फॉर 4, 4 धावा. प्रदोष बैक. थँक्यू 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 डीजे महेश पावसकर त्या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हितेश भोईर, क्या बात आहे. बघा या दोघांचा अनुभव दांडगा आहे. प्रदोष बैकर म्हणा किंवा हितेश भोईर म्हणा, तेजसीलनसाठी हितेश भोईरने खूप मैदान गाजवलेत. प्रदोष बैकरने टीम साहेबासाठी. आणि आपल्या वसई तालुक्यामध्ये पहिला बायकर मॅन आहे अंडरआर्म क्रिकेट मधला. टॅप केलं, शॉप केलं चेंडूला. एका धाबेसाठी चेंडू जाईल, सिंगल येते आणि धावपलके धावा 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी झाली. आणि सर्वाधिक महत्वाची बाब काय, ऋषिदादा देसाई जे कालच्या दिवसामध्ये फॉर्म मध्ये होते ते डायमंड डकचा शिकार झालेत. एकही चेंडू खेळलेला नाहीये, धावचेच्या रूपाने ते बाद झालेत. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा टीम सायबा एका गाड्याच्या पतनानंतर. चला नवीन गोलंदाजी मार्क मध्ये केदार देसाई.
ओहो, केदार देसाईचा पहिला चेंडू प्रदोष बैकर अनप्लेबल झाला आणि तिथे चेंडू मागे निघून जात असताना कोणती धाव येताना पाहायला मिळाली नाही. बघा, दोन मित्र एकमेकांसमोर आहेत, रंजनदादा पाटील आणि ऋषीदादा देसाई, आणि या दोन मित्रांमधील हे द्वंद्व आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलं, एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मानस. प्रदोष बैकरला या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. इथून या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर बॅट तळपणं गरजेचे आहे. केतन बटालेमध्ये क्षमता आहे. अंकित चव्हाण, बारून डायलॉन यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आहे 3 लगातार चौकारांसाठी, आणि केदार देसाई या सर्वांना वाचवण्यासाठी उभा आहे. असं आयकॉन म्हणून केदारची कामगिरी सुद्धा खूप चांगली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ओहो, अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा बघा आता निराज चेहरा जॉन्टीचा सांगून जातोय. चेंडू गेला सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. महेश पावसकर त्या ठिकाणी होते आणि चेंडू आवाक्याच्या बाहेर राहिला. तेजस चौकार आला आणि केतन बटावलेने सुरुवात सुद्धा केली आहे. धावपलकते दाबा 10, 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. अनेक उतार चढाव या बीपीएल ने पाहिले, अनेक अप्स अँड डाऊन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला जागा बनून खेळलेत. काय जबरदस्त फटका आहे, लगातार दुसरा. काय जबरदस्त फटका इथे लगवण्यात आलाय. चौकाराला लगातार 2 आलेत. केदार देसाईवरती आक्रमण, हल्ला, बोल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू तितका प्रॉपर बॅटवरती आला नाही. विशालच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एकदा येते. बघा, हितविक 24चा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, जसं साई असतीच आहे, आणि त्यामुळे टीम साहेबाला धावा बनवण्यासाठी तेवढी अडचण जरूर होईल. परंतु प्रदोष बैकर आणि केतन बटावले हे ऑलरेडी सेट आहेत आणि त्यांना माहित आहे यांच्यासमोर कशा प्रकारे खेळायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, विशाल पुन्हा एकदा, ओहो, एक अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल झालेला नाहीये. गौरव राऊत, आपलं सहर्ष स्वागत. विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. गौरवची एंट्री थोडी लेट आहे पण थेट आहे, आणि म्हणूनच त्याच्या स्वागतासाठी हा चौकार. पहा विशालने कशा प्रकारे हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. 4 धाबा, 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा. चांगला कमबॅक झालाय, हा बाउन्स बॅक मी म्हणेल. 14 धाबा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्गवरती विशाल, मागील वर्षाचा बेस्ट बॉलर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप चांगल्या रीतीने अडवला गेला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट, सिंगल आली आहे. यानंतर सर्व विजयी कर्णधार आपण मंचाजवळ यायचे. जे 3 संघ क्वालिफाय झालेत सेमीफायनल साठी, त्या 3 संघांनी मंचासमोर यायचे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रदोष बैकरच्या बॅटमधून हा प्रहार, चेंडू सीमा रेखा पार, व्हीपीएल, चौकार. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार आलेले आहेत. तिसऱ्या चौकारासाठी चव्हाण साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. समोर डाऊन द विकेट, लगातार तिसरा. थँक्यू डीजे.
धावपल किती धावा 28. चांगल्या 28 माफ करा. चांगल्या स्थितीमध्ये साहेबा. विशाल वरती आक्रमण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली फक्त एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. सिंगल येते. 29. मजा येणार आहे. प्रदोषच्या लगातार 3 चौकाराला चिक्याकडून 500 रुपये. हो यावेळेला केतन चेंडू वाढलाय. चांगली फिल्डिंग. यष्टांच्या मागे नयन कालुष्टे आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ. 35 40 42 43 44 अशा धावा मजा येणार आहेत. पण जर का हे धावफलक 35च्या आतमध्ये थांबलं तर अडचणी वाढतील आणि त्यामुळे केतन बटावले आणि प्रदोष बैकरला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. चांगली डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू बाहेरून आतमध्ये आला. अनप्लेबल झाला. पॅडल स्वीप करायचं होतं परंतु त्यामध्ये यश नाही मिळालं केतनला. आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना 29 धावा या षटकामध्ये आल्या. धावा 10. येणारे 6 चेंडू तुम्ही उघड्या डोळ्याने पहा. तोपर्यंत या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. 11 मिनिटं झालेली आहेत. ओहो यावेळेला काय घडलंय. चेंडू निघून गेलाय सीमारेषाच्या बाहेर परंतु 1 बाउन्स. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. प्रदोषच्या प्रत्येक चौकाराला संतोष पितळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस संतोष पितळे यांच्याकडून. प्रदोषच्या त्यांचे वर्गमित्र आहेत. लगातार 3 ला 500 रुपये. अच्छा लगातार 3 ला 500 रुपये. 5 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. अरे काढा लवकर त्याला बाहेर. चला धन्यवाद. त्यांना सुद्धा म्हणावं लागेल. फायनली ते बाहेर आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे नाही. स्वतः यष्टरक्षक आलेत तिथे. पायावरती आदळलेला चेंडू एकदा धावून कंप्लीट. सिंगल येते. 34-1 अशी सद्यस्थिती. क्वार्टर फायनल आहे. इथून जिंकलात तर बक्षीस पात्र. पराभूत झाला तर मात्र स्पर्धेबाहेर. त्यामुळे प्रत्येक धाव विचार करून काढावी लागेल. प्रत्येक विकेट विचार करून काढावे लागते. म्हणजे धावा वाचवणं ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी टास्क आहे तर धावा बनवणं ही फलंदाजी करणाऱ्या संघासाठी टास्क. रंजनदादा पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघ मालक कर्णधार नाही संघ मालक. ओ इथे हिट जरूर केला गेला होता परंतु चेंडू यष्टांवरती लागलेला नाहीये. सिंगल. 35 धावा दाखल करते. तिन्ही विजयी संघाचे कर्णधार. विनंती आहे आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय. JCCB निर्मल सम्राट, साई अस्ती, सायबा समोर. काय जबरदस्त फटकाय. हेलिकॉप्टर तो सुद्धा मैदानाला घरंगळत. टेक ऑफ घ्यायच्या अगोदरची ज्या प्रकारची गती असते चेंडूची त्या प्रकारे हा चेंडू पहा कशा प्रकारे ही बॅट फिरवली गेली.
पूर्णपणे राऊंड झाला आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मारलेला हा चौकार. यावेळेला फुल टॉस कव्हर ड्राईव्ह. टायगर जिंदा आहे. काय जबरदस्त फटकेबाजी. परफेक्शन आलं मिस्टर परफेक्टच्या बॅट मधून. खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकाला संधी नाही मिळाली तिथे डाईव्ह लगावण्याची किंवा अडवण्याची. ओ अडवलाय चेंडू अडवलाय. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. ओ नो +2. 3 धावा अशाच आल्यात. ओहो यावेळेला स्कूप चेंडू सीमारे कपार. चौकार. 4 धावा. थँक्यू. किती धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये बघूयात. धावपल करती 50. 51चं लक्ष. क्या बात आहे. 21 धावा. सर्वाधिक महागडं षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं गेलंय. आणि ते षटक कोणाचं. रणजितदादा पाटील यांच्या अगेन्स्ट केलेला हल्ला. प्रदोष बैकर यांचा ब्लास्ट आणि 51 धावांचा पाठलाग आपण बघणार. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. फलंदाज पाठवा. बघा 50 धावा कशा झाल्या त्याची सुद्धा चर्चा होईल. 50 मध्ये प्रदोषचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं. 38 धावा वैयक्तिक आणि वैयक्तिक सर्वाधिक धावा या सुद्धा म्हटल्या जाऊ शकतात. या खूप चांगली बॅटिंग प्रदोषची. आता मजा येणार आहे ज्यावेळेला या धावफलकाचा पाठलाग आणि बचाव होताना दिसेल. संदेश नामदेव सर, गौरव राऊत, धन्यवाद आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेत दिला त्याबद्दल. समोरच्या सगळ्यांनी उठायचे प्लीज. आता जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांनी उठा, कारण तुम्हाला तिथे कोपऱ्यात उभं राहायला दिलं तर तुम्ही जास्त स्प्रेड होता. उठा सगळ्यांनी उठा. तिथून सगळ्यांनी बाहेर या. कुणीही बसू नका प्लीज. एक दोघांना तिथे उभे राहू दिलं होतं पण जास्त स्प्रेड व्हायला लागले. परत तुम्ही तिथून निघा नाहीतर सगळे येतील. जर का ऋषिदादा देसाईने लगातार 3 विकेट घेतल्या तर ऋषिदादा देसाई यांच्यासाठी संतोष पितळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लगातार 3 विकेटसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. मनीष शिंदळेकर आणि समोर त्याच्या साथीनं केदार देसाई. पहिला चेंडू बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप. प्रदोष स्वतः पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. बघा प्रदोषच्या खेळीची ती गरज होती ती खेळी आली आहे. फिल्डिंग मध्ये तीच कमाल दिसतीये आणि आता बाकी सर्व कार्य बाकीच्या खेळाडूंना करायचं. बघा कशा प्रकारे फटका खेळलाय. कव्हर मध्ये चेंडू जात होता. एक हाती 100ली चेंडू अडलाय आणि तिथे सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते. केदार देसाई ज्याच्या खांद्यावरती मदार आहे, धुरा आहे. नो बॉल ऑन साइडला आणि नो +4. बक्षीस रूपाने आलेला धाबा. चौकार. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू झाला आणि 6 धावा धावपलकावरती आहेत. केदार देसाई खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं
जर या धावांचा पाठलाग करायचा असेल. फुलटॉस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो ठरतोय असफल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 4 धाबा त्या साइड बदलली गेली आणि आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा ऋषिदास देसाई तयार. 21 धावाच्या महागड्या षटकानंतर खूप चांगला मोमेंटम ब्रेक हिटविक 24च्या माध्यमातून बघायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढलेला हा चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. असं नाहीये की या धावा बनणार नाहीत आणि असंही नाही की या धावा वाचल्या जाणार नाहीत. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. तुम्हाला फक्त त्या ऑपॉर्च्युनिटीला शोधायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. मनीष इंदुरेकरला माघारी परतावं लागतंय. गॉन. नयन कालुस्टे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. बघा मनीषने आतापर्यंत केलेला परफॉर्मन्स हा सगळ्यांनी बघितला. खूप चांगली बॅटिंग झाली होती आणि मनीषचं बाद होणं हिटविक 24 साठी थोडीशी धक्कादायक बाब आहे. कारण इथे खेळपट्टीवरती मनीषचं थांबणं म्हणजे या 51 धावांचा पाठलाग थोडा शक्य वाटत होता. आता अशक्य असं नाहीये परंतु थोडासा लांबलाय. विकेट मोमेंटमला ब्रेक करते हे आतापर्यंत आपण पाहिलंय. 11 धाबात 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नयन कालुस्टे बघूयात कशा प्रकारची बॅटिंग करतायत. हो हो यावेळेला काय घडलंय. नो +4 अजून एक मोठा प्रसाद. 5 धाबांचा. 16 धाबा. चिर शांतता मैदानाच्या चारही बाजूने. कारण अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या चुकांची खास करून ऋषिदादा यांच्याकडून आणि त्या चुका होत आहेत. 10 धावा बक्षीस रूपाने आल्यात. 16 धावा धावपल करते. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कट केलं चेंडूला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. काय दुसरी होणार का. समीरने फेकी केली आहे आणि पंच म्हणतायत की तिसऱ्या पंचाला नक्की गंभीर कशासाठी रिव्ह्यू. चौकार आहे की नाही बघितलं जाईल. बघा कशा प्रकारे हा चेंडू. ओहो क्या बात है.
निर्णय आपल्यापर्यंत येईल. अगदी क्लोज होता आणि खूप साऱ्या अँगलनी चेक केलंय आणि चेंडू कुठे गेला कसा गेला पंच दोन्ही कळवतील आणि काय घडलं. येस चौकार. 4 धावा. बॉलचं कनेक्शन त्या पायाच्या वेळेला जेव्हा पाय बाउंड्री लाईन वरती होता त्यावेळेला कनेक्ट झाला होता तिथे बॉल, त्यामुळे या 6 चौकार धावफलकामध्ये ऍड होईल. 20 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बघा इंटरेस्टिंग 2 बाब आहेत. मागील इनिंगचं शेवटचं षटक 21 धावांचं आणि इनिंगची सुरुवात 21 धावांनी आणि दोन्ही वेळेला दोन्ही संघ मालक म्हणजे संघाचे मोरके आणि दोघांनी विचार कदाचित केला असावा म्हणावा लागेल. 21 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. थँक्यू डीजे. प्लीज इथून समोरून सर्वांनी बाजूला या. गौरव इथून सगळ्यांनी बाजूला प्लीज. तिथे कोणी थांबणार दिसत नाही ते. नाही ही कट्टर दोस्ती आहे. तू 21 देतो मैं भी 21 दूंगा. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न नयनने खूप चांगल्या प्रकारे फटका सजवलाय. धावचीची अपील. पंचांचा बोट हवेमध्ये हवेमध्ये. फलंदाज रिव्ह्यू रेफर करतायत आणि ते सुद्धा बघितलं जाणार आहे. बघा टाळ्या शिट्ट्या वाजणार आहेत. हॅट्रिक साठी 500 रुपये संतोष पितळे यांच्याकडून. पण संतोष दोघांमध्ये असा भेदभाव का? बघाशी हॅट्रिकला 1000 होते आता 500. अच्छा 1000 पुन्हा ना. हा 1000 हॅट्रिकला 1000. आतापर्यंत VPL मध्ये हॅट्रिक झालेली नाही आहे त्यामुळे या वेळेला होते का बघूयात. काय नक्की घडलं बघूयात. नॉट आउट पंचांनी घोषित केलंय. मॅच इतकी गरम आहे आणि थोडी थंडी वरून वाटतेय पण ती फक्त डोळ्यांना ती गरमी फील होतीये. आतून शरीरामध्ये जी थंडी लागते तिला दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु खूप मजा येणार आहे या मॅचला. ही तर अब तक तो खाली झाकी है, असली पिक्चर बाकी है. जब सेमीफायनल आएगा तब दिखेगा. सेमीफायनल फायनल अजून चांगल्या होतील. क्वार्टर फायनलची ही शेवटची मॅच. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला ड्राईव्ह केदारचा. चांगली फिल्डिंग. मिहिर गाग. ऋषिता देसाई. ओहो मिहिरने बॅक केलं चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु ज्या प्रकारे आस्किंग रन रेट होता त्या आस्किंग रन रेटला बघता तुम्हाला 2 बाउंड्रीज ह्या मारणं अनिवार्य आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाढलाय. अरबाज ये अलादीन का चिराग है. वैसे तो ये निर्मल का है लेकिन साहिबा के लिए उसने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है कल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण. खराब फील्डिंग. स्वप्निल वोने ये कोई सोच ही नहीं सकता है. चेंडू सीमा रेखा बाहर. चौकार. थँक्यू. नयन कालुष्टे शोधात होते चौकाराच्या. चौकार मिळाला. धावफलकाची धाबा 27. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. कट केलं चेंडूला. दिशा दिली. समीर विचारेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. तोपर्यंत एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जात आहे. मॅच पूर्णपणे गरम आहे. चौदा चेंडू आणि रिव्हर्स अटेम्प्ट इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फील्डर्स. कर ऑफ द विकेट. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी केदार देसाई करतोय गोलंदाजांची पिटाई आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकाची धावा 32. बघा या थँक्यू डीजे. चर्चा थोडीशी करावी लागणार आहे कारण 2 षटकांमध्ये 32 झाल्या. ज्या 32 साहेबाच्या नाही पसंतीस. इथे या धावा फक्त पसंतीस हिथविक 24 चे आहेत कारण ते मॅच मध्ये परत आल्यासारखे आहेत आणि इथे येणारे 12 चेंडू. आता किती धावांची गरज? 12 मध्ये 19. 12 मध्ये 19 ची गरज आहे. वेळेवरती सुद्धा आमचं लक्ष आहे. तुर्तास गोलंदाजी मार्क वरती समीर विचारे येतोय. बघा आतापर्यंत 2 षटकांसाठी 10 मिनिटं गेलेली आहेत. 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे ही सुद्धा एक वेगळी टास्क आहे. हे वेगळं चॅलेंज आहे.
समीर विचारे विचार करून गोल टाकतो आणि कधीही मॅच मध्ये परत आणतो. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली. ओ फेकी सिंगल. रितेश राणे चांगली किपिंग. एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होईल. समीर विचारेचा कट म्हणजे तो ब्रेक संबंध थोडासा अवघड आहे आणि बहुतांश वेळा टीम साहेबामध्येच त्याला आम्ही बघतो. ज्या ज्या वेळेला VPL खेळली जाते समीर विचारे त्यांचा संघ फिक्स असल्यासारखे चित्र नेहमीच बघायला मिळाले. परंतु मुख्यतः तो प्लेयर्समध्ये खेळताना दिसतो. मला अजूनही आठवते 3-4 वर्ष मागे जाल दहिसर इथे झालेली स्पर्धा क्षितिज कलागडा महोत्सवाची आणि तिथे समीरने केलेला तो परफॉर्मन्स बहारदार होता. ओ ये क्या हुआ है समीर मैं जरूर बनाऊंगा अमीर. अमीरी दाखवतोय आणि इथे फलंदाजाला बाद करत असताना मोठा ब्रेक थ्रू. देसाई मैदान सोडावं लागतंय. थँक्यू. अनिकेत कांबळे चौकसी मैदानाच्या दिशेने येतोय. बघा समीरने या चेंडूवरती सांगितलं मेरे अंदर अभी भी बचा है वो जमीर इसके कारण मैं बनाऊंगा साहेबा को अमीर. आणि हा विकेट जो आहे हा अमीर बनवणार आहे. खूप मोठा ब्रेक थ्रू. केदार देसाई या मॅचला टर्न करणं जाणत होता. शेवटच्या क्षणापर्यंत थांबला असता तर मॅच फिनिश सुद्धा करता आली असती त्याच्याकडून. 2 फलंदाज आहेत जे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे कुवत आहे. परंतु ही समीरची टास्क. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग आहे. एकदा मात्र धावून कंप्लीट. पहिल्यांदा बॅटिंग मिळाली आहे चॉक्सीला त्यामुळे तो सुद्धा चाचपडत खेळ करेल. ही तफावत आहे. ज्याने काल बॅटिंग नाही केली त्यांना अचानक आज जर बॅटिंग आले त्यांच्यासाठी सगळं नवीन आहे. मग त्यामध्ये 6 बॉल 6 ची गरज असू देत किंवा 6 बॉल 10 ची त्यांच्यासाठी त्या 6 सुद्धा मोठ्या 10 सुद्धा मोठ्या आहेत. आता नयन कालुष्टे कशा प्रकारे मॅचला खेळतात. ओहो इथे काय घडलंय. चेंडू सीमारे का पार गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा कशा प्रकारे स्क्वेअर केलाय पॉइंट रिझन मध्ये अॅक्युरेट स्क्वेअर 1 बाउंड चेंडू सीमारे का पार. चौकार. करेंगे वार के ऊपर वार तभी तो होगा पलटवार नहीं तो ये फेल जाने वाला है वार. खूप चांगल्या प्रकारे फटका खेळलाय आणि 4 धावा येत असताना धावफलक कधी धावा जाऊन पोहोचल्यात. 38 वरती धावफलक जाऊन पोहोचल्या. अजून 13 धावांची गरज आहे. 8 मध्ये 13. क्या ये मैच होगा मेरा पूछना होगा हर एक टीम को सामने वाली टीम से. समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडलाय. जरूर एक धाव येते. सिंगल. सिंगल है तो मंगल है. अगर आस्किंग रन रेट उससे ज्यादा है तो फिर दंगल है. आस्किंग रन रेट ज्यादा है तो दंगल है. टाइमवरती लक्ष आहे. येस गंभीर लक्ष आहे. या अगोदर अनाऊन्स केलं आपण शेवटचं आणि अंतिम 7 चेंडू. समीर विचारेचा शेवटच्या अंतिम चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ. अनिकेत कांबळे चॉक्सी बघूयात कशा प्रकारे खेळतात. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी खेळत सिंगल येते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहे 40. 6 चेंडूने 11 धावांची गरज आहे. 6 में 11 आणि अरबाज त्याच्या समोर असणार आहे. 6-11. काल 6-11 ज्या वेळेला होता त्यावेळेला काय घडलं होतं. 6-10 मला वाटते होते की 11 होते. 6-10 ला अरबाज आला होता आणि अरबाजने ती मॅच वाचवली होती. 11च होते. अच्छा 11लाच वाचवली होती. आता 6-11 पुन्हा एकदा आली आहे. सुजित चव्हाण यांच्याकडून अरबाजने जर का मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं बक्षीस. चला टाइम्स अप. एक प्लेयर मैदानाबाहेर काढावा लागणार आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. एक खेळाडू चला या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ.
6-11. आशिष जयस्वाल यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये अरबाज साठी. अनिकेत कांबळे चॉक्सी समोर सिंगल धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आहे. एक चांगली बाब, जो सेट बॅटर आहे त्याला स्ट्राईक रेटवरती आणणं गरजेचं होतं. नयनला स्ट्राईक रेटवरती आणलंय आणि नयनला दाखवावं लागणार आहे. एक सीझन असा होता, मला वाटते दुसरा की तिसरा नयन अनसोल्ड होताना पाहायला मिळाले. त्यांनी त्यानंतर दुसऱ्या VPL मध्ये असं इम्प्रूव्ह केलं की त्याला बोली जी आहे ती हायेस्ट लागायला लागली आहे. समोर ड्राईव्ह केला, चेंडूला निघून गेला सीमारेखा पार, चौकार. मैं अनसोल्ड जरूर हुआ था लेकिन इस विकेट के ऊपर मेरा बहुत बड़ा होल्ड है, ये बताता हुआ ये खिलाड़ी नयन कालुस्टे ऑन फायर. चेंडू सीमारेखा पार, 4 धावा. थँक्यू डीजे. आता चेंडू किती शिल्लक आहे? 4-6. काय होतंय ते पहा. 51 धावांचा पाठलाग. काहींनी विचार केला होणार, काहींनी नाही. मॅच अजूनही बाकी आहे, परंतु ज्या प्रकारे मैदानात खेळ चालू आहे खरोखरच अनबिलिव्हेबल. ओ मागे रितेश राणे. चला पंच अंपायर स्टेपचा रिव्ह्यू आहे ना, कसला आहे काय? चला या तुम्हीच. चला निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आमचे दोन्ही तजुर्बेवाले अंपायर आहेत, खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, दांडगा अनुभव आहे आणि सिंगल धाव ही मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. अनिकेत कांबळे चॉक्सी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आला. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तीन 5. ओहो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळल्यात सिंगल. अरबाज काय या मॅचला जिंकून देईल का? काय नयन कालुस्टे या मॅचला फिनिश करेल का? अनेक प्रश्न मनामध्ये सगळ्यांचे आलेले आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आतापर्यंत चेसिंग मध्ये इतक्या धावा कोणी बनवलेल्या नाहीये तितक्या धावा धावपल करते 47. अजूनही 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये. चौकार अपेक्षित आहे आणि ही चौकारानेच मॅच फिनिश होण्यासारखी आहे. अतिरिक्त धावांचं काही कॅल्क्युलेशन नसेल तर 47 वरती 2. नयन कालुष्टे जय पराजयामधील अंतर मापून उभा आहे आणि अरबाज शेख ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय.
स्वप्नील बोने. नाही, आणि स्वप्नील बोने चेंडू अडवतात. मागाचा चेंडू कसा सुटला याच्यावरती भरपूर जणांचा विश्वास नाहीये, कारण त्यांच्याकडून मिसफिल्ड होणं हे क्वचितच ऐकायला मिळतं. आता 1 बॉल 4. टीम मीटिंग बोलावली गेली आहे आणि या टीम मीटिंग मधून काय घडेल. 1-4. किसकी होगी नैया पार, टीम सायबा की टीम हितविक 24. मॅच कोणी जिंको, परंतु या मॅचला खूप मजा आली आहे. या मॅचने मी विनंती करेल सर्वांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोन्ही टीमसाठी. रिझल्ट काही असो, पण ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढल्यात. आता लढता लढता कोणी हारेल कोणी जिंकेल हा वेगळा पाठ. नयन कालुष्टे आणि अरबाज या दोघांवरती आता आपल्या संघाची मदार आहे. ओ व्हाट अ शॉट. नयन कालुष्टे, मेरा इस ग्राउंड के ऊपर क्यों होल्ड है ये बताता हुआ. व्हाट अ फिनिश. सागर राणे, जॉन्टी. थँक्यू डीजे थँक्यू. चला चारी या कर्णधार. प्रदोष बैकर आपले बक्षीस घेऊन जायची आहेत. सगळ्यांची धगधग वाढलेली होती आणि असं असताना मॅचला फिनिश केलं नयनने. चला या कर्णधार, या चारी कर्णधार. थँक्यू प्रवीण थँक्यू. चला या साई असती साहेबा, निर्मल सम्राट, हितविक 24, JACC B. साहिल आलाय, मुजम्मिल आलाय, निर्मल सम्राट, गण्या, हितविक 24 कॅप्टन आलेले आहेत. चला चौघांनी घ्या. बघा याच्यावरती लिहिलंय सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2. ज्याची 1 असेल त्याची मॅच लागेल. कॅमेरामॅन अनुराग. चला बाकी सर्वांनी बाजूला या. सेमीफायनल नंबर 1 बघा, ज्यांच्या हातामध्ये जो पॅम्पलेट आहे त्याच्याशी ती मॅच खेळली जाईल. जसे आहेत उभे तसे. पहिली सेमीफायनल हितविक 24 विपक्ष JACC B. दुसरी सेमीफायनल निर्मल सम्राट विपक्ष साई असती सायबा. चला थँक्यू. टॉस केला जाणार आहे या दोन्ही संघादरम्यान.